ठरलं तर मग या मालिकेच्या 19 जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो, या पेन ड्राईव्हमध्ये एसटी स्टँडच्या मागे असलेल्या जनता चाळीमधील लोकांचे व्हिडिओ आहेत, ज्या लोकांना महिपती शिकरे यांनी धमकावलं होतं, चाळ खाली करण्यासाठी त्यांना मारहाण केली होती आणि त्या लोकांनी प्रत्यक्ष याच्यामध्ये आपले मत रेकॉर्ड केलेलं आहे आणि हे मला कोर्टामध्ये दाखवण्याची परवानगी मिळावी। जज साहेबांकडून परवानगी घेऊन अर्जुन आता तो व्हिडिओ प्ले करतो, ज्या व्हिडिओमध्ये जनता चाळीमधील लोकांनी आपलं स्टेटमेंट दिलेलं असतं की महिपती शिकरे यांनी आम्हाला मारहाण करून आमच्याकडून ही जनता चाळ खाली करण्यासाठी माणसं पाठवली होती आणि त्या माणसांना आम्ही विचारलं होतं की आमचा दोष काय, तर ते आम्हाला म्हटले की तुम्ही चाळ खाली करत नाही म्हणून अण्णांनी तुम्हाला मारण्यासाठी पाठवलंय। असं म्हणत आता एक एक करत सगळ्यांचे स्टेटमेंट कोर्टासमोर येतात आणि मग मात्र केसला एक चांगलीच कलाटणी मिळते। आता मात्र सगळेच जण जज साहेब काय बोलतात याच्याकडे नजर लावून बसलेले असतात। इकडे सायली आणि कुसुम यांना तर आता मात्र खूप मोठा पुरावा समोर आल्यामुळे आनंद झालेला असतो। अर्जुन म्हणतो, तुम्ही तर आत्ता म्हटला होतात की मी हात जोडून त्यांना विनंती करतो, मग ही तुमची हात जोडून विनंती आहे का? या लोकांनी स्टेटमेंट दिलेत की तुम्ही मारहाण करून चाळ खाली करून घेतलीत, मग कशा पद्धतीने तुम्ही आत्ता म्हटलात की मी हात जोडून चाळ खाली करून घेतो? यावरती महिपती म्हणतो, मी अजूनही हेच बोलतोय, तुम्ही खोटी माणसं आणून माझ्यावरती खोटे आरोप करताय, कुठलीही भाड्याने अशी माणसं आणता आणि माझ्यावरती आरोप करताय, मी हे आरोप कधीही मान्य करणार नाही म्हणजे नाही। असं म्हणत महिपती आता मात्र इकडे आपल्या मतावरती ठाम असतो। त्यावेळेला अर्जुन म्हणतो, यांच्या बोलण्याने काहीच होत नाहीये। इकडे आता नागराज सांगत असतो, थांब जरा, याने कुठून हे व्हिडिओ आणलेत काहीच कळायला मार्ग नाहीये। महिपती डिनाय करत असतो की मी कोणत्याही प्रकारची माणसं पाठवली नाही। त्यावरती आता मात्र अर्जुन सांगत असतो, या सगळ्यामध्ये मी एक गोष्ट सिद्ध करू इच्छितो। यावरती रविराज ऑब्जेक्शन घेतात। मग मात्र रविराज म्हणतात की या सगळ्यामध्ये महिपती शिकरे यांना दोषी ठरवून काय सिद्ध करायचंय अर्जुन सुभेदार यांना? अर्जुन म्हणतो, या छोट्या छोट्या क्लू मधलं सगळं मी रविराज किल्लेदार यांच्याकडूनच शिकलो आणि आज हेच विचारत आहेत की या छोट्या छोट्या पणमधून काय गोष्ट सिद्ध होणार आहे? महिपती शिकरे यांनी ज्याप्रमाणे जनता चाळीमधील लोकांना धमकावून ती चाळ खाली करण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे वात्सल्य आश्रमामध्ये हीच केस घडली होती आणि या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी मला आता मधुकर पाटील यांची साक्ष घ्यायची आहे। असं म्हणत मधुभाऊंना समोर बोलवत अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही एक सांगा की ज्या वेळेला हे वात्सल्य आश्रम खाली करायला आले होते त्यावेळेला यांनी असे हात जोडून तुमच्याकडे वात्सल्य आश्रम खाली करण्याची मागणी केली होती का? मधुभाऊ म्हणतात, नाही, अजिबात नाही, हे आले होते तेच धमकी घेऊन, म्हणजे आधी यांनी मला पैशाची ऑफर दिली होती पण ते सुद्धा गळ्याला चाकू लावून पैसे ऑफर करून ती चाळ खाली करण्यासाठी धमकवलं। त्यानंतर ज्या वेळेला या माणसाने मी मान्य नाही केलं तर माझ्या छोट्या छोट्या लेकरांना मारण्याची धमकी दिली आणि ही धमकी देऊन चाळ खाली करण्यासाठी ज्याप्रमाणे सांगितलं ना त्याचप्रमाणे आश्रम खाली करण्यासाठी सांगितलं। अर्जुन म्हणतो, हाच यांचा पॅटर्न आहे। असं म्हणत आता मधुभाऊंना शांत करत अर्जुन त्यांना, शांत राहा मधुभाऊ, तुम्हालाच त्रास होईल असं सांगतो। पण मधुभाऊ कळवळून जे महिपतीने केलेलं असतं ते सगळं सांगत असतो। अर्जुन म्हणतो, या सगळ्यासाठी अजून एक पुरावा म्हणून मला एका व्यक्तीला विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे आणि तो पुरावा आहे सायली सुभेदार उर्फ सायली मधुकर। सायलीला विटनेस बॉक्समध्ये बोलवून अर्जुन म्हणतो, तुम्ही ज्या वेळेला महिपती शिकरे यांनी आश्रमामध्ये येऊन धमकावलं होतं तेव्हा तिथेच राहत होतात, तेव्हाचा घडलेला प्रकार सांगा। सायली सांगते, हे महिपती शिकरे आमच्याकडे आले होते, बऱ्या बोळाने चाळ खाली करा असं आम्हाला सांगितलं, आम्ही नाही म्हटल्यावरती यांनी आमच्यातल्याच काही लोकांना पैशाचं आमिष देऊन त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला। हां, आता काही लोक या सगळ्यामध्ये आली पण आम्ही आमच्या मतावरती ठाम होतो। मधुभाऊ सुद्धा या गोष्टीला कधीही मान्यता देणार नव्हते। मग यांनी काय केलं माहितीये का? ज्या वेळेला मधुभाऊ मान्यता देत नाहीत हे दिसलं त्यावेळेला यांनी मात्र आता खूप मोठी गोष्ट केली, आमचं वीज तोडलं, पाणी तोडलं आणि आम्हाला महानगरपालिकेकडून नोटीस आली। इकडे चैतन्य विचार करत असतो, हे इतकं सगळं साक्षीच्या वडिलांबद्दल बोललं जातंय, तिला किती वाईट वाटत असेल। त्यावरती सायली सांगते, त्यानंतर आम्हाला नगरपालिकेची नोटीस आली, नगरपालिकेच्या नोटीसमधून आम्हाला 2.25 लाख रुपये कर भरण्याचा नोटीस आली होती। मी नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना सांगितलं होतं की आम्हाला थोडी मुदत द्या, त्यांनी मुदत पण दिलेली। त्याच पैशाची व्यवस्था करण्यासाठी मधुभाऊ गेले असताना इकडे आता हा प्रकार घडला।
त्यावरती अर्जुन सांगतो, हे सगळं मला सांगायचं आहे. ज्याप्रमाणे महिपती शिकरे यांनी जनता चाळ खाली केली त्याचप्रमाणे वात्सल्य आश्रममध्ये सुद्धा त्यांनी धमकी दिली होती. यावरती रविराज म्हणतात, मला न सायली सुभेदार यांची उलट तपासणी करायची आहे. यावरती सायली सुभेदार यांची उलट तपासणी करण्याची कोर्ट रविराजांना परवानगी देतं. मग रविराज सायलीला म्हणतात, तुम्ही आत्ता म्हटला होता 2.25 लाख रुपये तुमचा कर बाकी होता, म्हणजे मधुभाऊंनी किती वर्षाचा कर थकवला होता, असं म्हणत त्यांनी उलटच आता मात्र खेळ खेळण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावरती सायली म्हणते, नाही, महिपती शिकरे यांनी हे सगळं खोटं केलं होतं. आम्ही कोणताही कर बुडवला नव्हता, कारण कर बुडवण्यासाठी मधुभाऊंनी कधीही कर चुकवला नव्हता. आमच्यावरती खोटे नाटे आरोप करण्यात आले होते आणि हे सगळं महिपती शिकरे यांनी केलं होतं. रविराज म्हणतात, हो, पण हे सगळं महिपती शिकरे यांनी केलं याचा तुमच्याकडे कोणता पुरावा आहे का? अर्जुन म्हणतो, पुराव्याशिवाय मी कोणती गोष्ट बोलतच नाही. माझ्याकडे ठामपणे पुरावा आहे. महिपती शिकरे यांनी धमकी देऊन त्या माणसांना कशा पद्धतीने हे केलं हे सांगण्यासाठी अजून एक माझ्याकडे विटनेस आहे. जो विटनेस आता इकडे वात्सल्य आश्रम केसमध्ये पण होता आणि जनता चाळीमध्ये पण होता. त्याच विटनेसला आता मी इथे बोलवू इच्छितो आणि तो विटनेस आहे कुसुम मधुकर यांना बोलवण्याची परवानगी मिळावी. आता कुसुमला बोलवण्याची परवानगी मिळावी म्हटल्यावरती इकडे प्रियाचे धाबे दणाणतात. प्रिया म्हणते, हे काय, आता तुझ्या अण्णांनी त्या कुसुमच्या चाळीत सुद्धा हे सगळे प्रकार केले की काय? यावरती साक्षी म्हणते, जरा शांत बस. यावरती प्रिया म्हणते, काय मूर्ख आहेत का हे? आता त्या कुसुमनी जर काही बोलली तर काय करायचंय आपण? अण्णा म्हणतात, तू जरा शांत बस, काय होईल ते बघूया. नागराजला सुद्धा महिपतीचा राग आलेला असतो. मग कुसुमला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. विटनेस बॉक्समध्ये कुसुमला बोलवल्यावरती अर्जुन म्हणतो, सांगा कुसुमताई, म्हणजे तुम्ही वात्सल्य आश्रमामध्ये पण राहिलात ज्या वेळेला महिपती शिकरे यांनी धमकी दिली होती आणि तुम्ही जनता चाळीत पण राहिलात ज्या वेळेला महिपती शिकरे मारायला माणसं पाठवली होती. यावरती आता मात्र कुसुम म्हणते, हो, वात्सल्य आश्रमामध्ये यांनी ज्यांची माणसं पाठवली होती त्या माणसांना मी ओळखत होते आणि त्यानंतर जनता चाळीमध्ये ती माणसं आली तेव्हा त्यांना मी अचूक ओळखलं होतं की ही माणसं महिपती शिकरे यांचीच आहेत. त्यामुळे हे खोटं तर बोलूच शकत नाहीत, कारण यांनीच माणसं पाठवली होती, असं म्हणत कुसुमने धडधडीत आरोप केल्यावरती कोर्टामध्ये मध्येच महिपती उठतो आणि मला काहीतरी बोलायचं आहे. यांनी सांगितलेल्या गोष्टीवरती मला काही बोलायचं आहे. जज साहेब म्हणतात, तुम्ही असं बोलू शकत नाही. विटनेस बॉक्समध्ये या आणि जे काही सांगायचं ते सांगा. मग महिपती विटनेस बॉक्समध्ये येतो आणि म्हणतो, ह्या माझ्या मोबाईलमध्ये काही पुरावे आहेत ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे जी आता जनता चाळ पाडून तिथे मोठी बिल्डिंग होणार आहे ना, त्याच्या वरच्या फ्लोअरवरती असणाऱ्या लोकांची ही नावं आहेत. बघा, ही नावं बघा, ही नावं अशोक पगारे अशी नावं आहेत आणि ही जनता चाळीतलीच आहेत. मग ही नावं कशी काय आली? मी त्यांना छोट्याशा चाळीतल्या रूमच्या बदल्यात मोठे मोठे फ्लॅट, त्याला इंग्लिश कमोड वगैरे अशी फॅसिलिटी देत आहे. या फॅसिलिटीमुळे त्या लोकांचं लाईफच सुधारणार आहे ना. हां, आता 10% लोक काही हे मानायला तयार नाहीत. त्या 10% लोकांसाठी मी एखाद्या एजन्सीची मदत घेतली होती आणि त्या एजन्सीने जर का ही चाळ खाली करण्यासाठी गुंडगिरी केली असेल तर मला माहीत नाही, असं म्हणत महिपती शिकरे आपली बाजू सेव्ह करत मी एका एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं असं सांगतो. मग मात्र आता इकडे रविराज डिफेन्स करण्यासाठी उठतात. तेवढ्यात अर्जुन सांगतो, मग त्या 10% लोकांना अशी धमकी देऊन मारून तुम्ही चाळ खाली करणार होतात, असं म्हणत अर्जुन आपला पॉइंट मात्र रेटून पुढे धरतो. त्यावरती आता मात्र महिपती गडबडतो. रविराज किल्लेदार उभे राहतात. अर्जुन सांगतो, 10% लोकांना मारून ही चाळ आपल्याकडे करून घेणं हे सुद्धा तितकंच आहे. एका माणसाला मारलं तरी सुद्धा ते तितकंच आहे, असं म्हणत अर्जुन आपला पॉइंट सिद्ध करतो आणि म्हणतो, याचप्रमाणे यांनी आश्रमामध्ये जागा मिळाली नाही त्याच वेळेला विलासचा खून करून त्याच्यामध्ये मधुभाऊंना फसवण्याचा प्लॅन केला आणि मुद्दाम हे सगळं घडवून आणलंय. यावरती रविराज किल्लेदार उठतात आणि म्हणतात, हे सगळं काय चाललंय? माझ्या महिपती शिकरे या अशिलाने जर का चाळ खाली करण्यासाठी काही एजन्सीची मदत घेतली आणि एजन्सीने मारहाण केली तर महिपती शिकरे यांचा त्यांच्याशी काहीही संबंध असत नाहीये. आणि मला सांगा, जर का मधुभाऊंना या केसमध्ये अडकवण्यासाठी महिपती शिकरे यांना वात्सल्य आश्रम खाली करून मिळणार होतं तर वात्सल्य आश्रम खाली करण्यासाठी त्यांनी मधुभाऊंचाच खून केला असताना महिपती शिकरेंनी विलासचा खून का केला? साक्षी शिकरे कुठून मध्ये आल्या? हे सगळं इररिलेटिव्ह आहे. या सगळ्यामध्ये काहीही तथ्य नाहीये, असं म्हणत रविराज आपलाच पॉइंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असले तरी कोर्टासमोर महिपती शिकरे यांनी आता धमकावलं आहे हे मात्र सिद्ध झालेलं असतं. कारण स्वतः शेवटी महिपती शिकरे यांनीच कबूल केलेलं असतं की 10% लोकांना सांगण्यासाठी त्यांनी एजन्सीची मदत घेतली, म्हणजेच 10% लोकांना तरी चाळ खाली करण्यासाठी धमकावून मारण्याचा प्रकार झाला होता हे स्वतः महिपती शिकरे तोंडानेच कबूल करून अडकतात.
तोपर्यंत इकडे आता जज साहेब आपला निर्णय सुनावतात। जज साहेब सांगतात की या केसमध्ये एक वेगळं वळण लागलेलं आहे। महिपती शिकरे यांनी दरवेळेला चाळ किंवा आता इकडे आश्रम खाली करण्यासाठी आपला एक पॅटर्न वापरलेला आहे। या पॅटर्ननुसार त्यांनी काही माणसांना दाखवून तिथल्या माणसांना धमकवून खूप मोठा आता गेम केलेला आहे। त्यामुळे महिपती शिकरे यांनी इल्लीगल ॲक्टिव्हिटी केले हे मात्र सत्य आहे। तसंही अजूनही विलासची केस प्रूव्ह झालेली नाहीये, तरी महिपती शिकरे यांचा ॲटिट्यूड बघता जर का अजून काही पुरावे आले तर या केस संदर्भात खूप मोठा क्लोजर मिळू शकतो। म्हणजे महिपती शिकरे यांच्या संदर्भातले पुरावे पुरेसे मिळाले तर त्यांनी वात्सल्य आश्रमात सुद्धा अशी दमदाटी केली असेल आणि विलासच्या खुनामध्ये पण त्यांचा हात असेल हे सुद्धा प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल। त्यामुळे कोर्टासमोर पुराव्याच्या अभावी हे सध्या थांबवलं असलं तरी महिपती शिकरे यांच्यावरती संशयाची सुई तशीच राहणार आहे। पुरावे मिळाले तर वात्सल्य आश्रम केसमधल्या खुनाची ही सगळं सुटेल असं म्हणत आता एक प्रकारे अर्जुनच्याच बाजूने निकाल देत जज साहेबांनी खूप मोठा आता डिसिजन घेतलेला असतो। अखेर अर्जुनने जिंकलेला असतं, महिपतीची हार झालेली असते।